तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं पाप पण केलं। स्थापन केली काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर, राष्ट्रवादीची शिवसेना या अगोदरपासून बोलतो म्हणून तर दादा निर्णय घेतला। मुख्यमंत्री पद जाऊनही नाही होता। सुनिए फडणवीस की वो पीसिंग एंड पीसिंग वाली बात। इस दिन में बाजी पलटी तो सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 एंड पिसिंग घोटाळ्यामध्ये अजितदादांची अवस्था आम्ही काय करणार। आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 एंड पिसिंग हीच केलाय, आम्हीच करत राहू। आणि एक गोष्ट सांगतो, तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं पाप पण केलं। स्थापन केली काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर, देखिए, ये जो आंदोलन है ये नरेंद्र मोदी साहब जो जिनकी प्रतिमा ऐसी बनाई गई है उनके भक्तों द्वारा कि वो बिल्कुल भ्रष्टाचार के खिलाफ है, भ्रष्टाचार से उनको कितनी नफरत है। तो ये जो भाषण उन्होंने दिए थे 5 दिन पहले कि एनसीपी भी भ्रष्टाचार में लिप्त है, बहुत बड़ी लिस्ट है, 70,000 करोड़ रुपए का भ्रष्टाचार की है, जिसके अंदर कहाँ कहाँ भ्रष्टाचार की है वो भी उन्होंने बताया था कि उसमें बैंक घोटाला है, उसमें सिंचन घोटाला है, उसमें खनन घोटाला है और लिस्ट बहुत बड़ी है। तो हम मोदी जी को ये याद दिलाने के लिए कि ऐसा कौन सा आपने साबुन का इस्तेमाल किए हैं, कौन से पाउडर का इस्तेमाल किए हैं कि 5 दिनों के अंदर जिसको आप भ्रष्ट कह रहे थे वो आज आपके मांडी से मांडी लगाकर बैठ गए हैं। फिर देवेंद्र फडणवीस साहब जो महाराष्ट्र के सबसे बड़े भारतीय जनता पार्टी के नेता है, उन्होंने कहा था एक बार हमारी सत्ता आने दीजिए तो अजीत पवार का हम क्या हशर करेंगे, तो चक्की पीसिंग पीसिंग पीसिंग, यही बात उन्होंने कही थी। फिर एकनाथ शिंदे साहब जब इनको छोड़कर गए थे उद्धव ठाकरे साहब को, तो उनके पूरे के पूरे जितने भी आमदार छोड़कर गए थे उन्होंने कई मर्तबा अपने भाषणों में, मीडिया इंटरव्यू में ये कहा था की नाही आम्हाला चांगलं नाही वाटलं होतं की उद्धव साहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेलो होतो, ते हे आमची शिवसेना जे आहे ते बाळासाहेब ठाकरेंची आहे, ते असं केले म्हणून आम्ही बाहेर पडलं। आता एकनाथ शिंदे साहेब तुम्ही सांगा की राष्ट्रवादीला तुम्ही तुमच्या मांडीवर बसवलेले आहे, तर अशा परिवर्तन कशामुळे मध्ये आज सर्वात वाईट घाणेरडी प्रकारची राजनीती आपल्याला बघायला मिळत आहे। हे दुर्दैवच समजावं लागणार आहे। पण लोकांनी आता कमीत कमी लोकशाही टिकवण्यासाठी, संविधानाला टिकवण्यासाठी आता कमीत कमी त्यांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे, मला असं वाटतं। उपहासात्मक आंदोलन केलं नाही, हे ना व्यंगात्मक होतं ना उपहासात्मक होतं, हे खूप गांभीर्याने केलेलं आंदोलन आहे। कारण हे जे भाषण आहे कोणा साधा माणसाचं भाषण आम्ही लोकांना ऐकण्यासाठी इथे आलेलो नाही आहे। देशाचे स्वच्छ प्रतिमेचे जे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहे, त्यांनी आपलं भाषण जे केलं होतं त्यांना ते दाखवण्यासाठी आणि लोकांना हे दाखवण्यासाठी की बघा तुमचे पंतप्रधान आणि विशेषकर त्यांचे जे भक्त आहे त्यांना असं वाटतं की नरेंद्र मोदी साहेब स्वच्छ प्रतिमेचा कोणीही माणूस या देशामध्ये आलेला नाही आहे। मग 5 दिवसापूर्वी हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी भाषण केलं होतं आणि काय होतं की एनसीपी की लिस्ट बहुत लंबी है भ्रष्टाचार की, 70,000 करोड़ रुपये का भ्रष्टाचार किया आणि कशामध्ये केलं तेही त्यांनी उल्लेख केला त्याची। बँक घोटाला, दुसरा घोटाला तर ते सिंचन घोटाला, मग खनन घोटाला, लिस्ट बहुत लंबी है।
5 दिन पहले बोले थे एनसीपी के बारे में, और वही एनसीपी के नेता आपके साथ मांडी पे मांडी डाल के बैठे हुए हैं। तो ऐसा कौन सा साबुन है मोदी जी, हम आपसे पूछना चाह रहे हैं, जिनसे आप धोते हैं और ये पूरे साफ हो जाते हैं। दूसरा, आपने देवेंद्र फडणवीस साहब, महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी के सबसे बड़े नेता, उनका भाषण सुनिएगा आप कि नहीं, हम किसी भी सूरत के अंदर हम एनसीपी के साथ नहीं जाएंगे, और एक बार हमारी सत्ता आ जाए तो अजीत दादा का क्या हाल करेंगे, तो चक्की पीसिंग पीसिंग पीसिंग, यही बात कहे थे ना उन्होंने। अगर भूल गए होंगे देवेंद्र फडणवीस तो हम उनको याद दिलाने के लिए यहाँ पर आए हैं करके। एकनाथ शिंदे साहब ने कहा था की आम्ही या कारणाने बाहेर पडलो शिवसेनेतून की उद्धव ठाकरे एनसीपी आणि काँग्रेस सोबत गेले होते, म्हणून आम्हाला ते पटत नाही होतं, म्हणून आम्ही बाहेर पडलो। आता देवेंद्र फडणवीस आहे, एकनाथ शिंदे साहेब, आता काय झालेलं आहे, अशा काय परिस्थिती होती की जे आज सिच्युएशन अशी झालेली आहे की तुम्ही कोणत्या पावडरने त्यांना धुतलं की जे आज स्वच्छ प्रतिमेचे झालेले आहे। महाराष्ट्राची जनतेला आम्हाला फक्त हे सगळं दाखवायचं कारण नाही आहे, आम्हाला फक्त महाराष्ट्राची जनतेला जे मोदी साहेबांचे भक्त असतील किंवा अजितदादांना जे आपलं दैवत मानत असतील किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी जे केलेले आहे महाराष्ट्राच्या अस्मितासाठी जे केलेले आहे, त्यांना फक्त मला हे दाखवायचं आहे की हे सगळे लोक मिळून काय करत आहे, तर सारे मिलके पागल बना रहे है। महाराष्ट्राची जनतेला फक्त इतकंच दाखवायचं आहे आम्हाला। दुसरा म्हणजे मोदीजी कृपा करून, विदेशात गेलो होतो ना आपण, अमेरिकेमध्ये किती बोलले, आता याच्या बाबतीत ही बोला ना, हे कोणता साबून आहे आम्हालाही द्या, मीही तुमच्या पार्टी जॉईन करा, आम्ही सगळे लोक तुमच्या पार्टी जॉईन करायला तयार आहे। एकदा याचं उत्तर द्या की काय असं तुम्ही निर्माण केलेले आहे की 5 दिवसापूर्वी जे देशातला एक भ्रष्ट माणूस होता ते आज तुमच्या सरकारमध्ये मंत्री झालेला आहे। आणि देवेंद्र भाऊ आणि कधी पिसणार तुम्ही हे चक्की तुमची, कधी सुरू होणार, आम्हालाही यायचं आहे मुंबईमध्ये यायला, हे बघायचं आहे की कशा प्रकारे तुम्ही हे चक्की पीसिंगचं जे तुमचं आहे ते सगळं आठवण करून देण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। सगळे गंभीर मध्ये आज सर्वात वाईट घाणेरडी प्रकारची राजनीती आपल्याला बघायला मिळत आहे, हे दुर्दैवच समजावं लागणार आहे। पण लोकांनी आता कमीत कमी लोकशाही टिकवण्यासाठी, संविधानाला टिकवण्यासाठी आता कमीत कमी त्यांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे, मला असं वाटतं।